परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराने येण्याची आपल्याला संधी दिली, यासाठी परमेश्वराची उपकारस्तुती हो. परमेश्वराला धन्यवाद हो. आणि या प्रभुवारी परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या सानिध्यामध्ये एकत्र केलं, यासाठी परमेश्वराला धन्यवाद हो. परमेश्वराचं वचन सांगतं की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन ते भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण ते त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. आणि पुन्हा एक वार प्रभू, मागील आठवडाभर तो आमचा सांभाळ केला, आणि या नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली, यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. परमेश्वरा, संपूर्ण उपासना भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी आम्हा सर्वांना तू मार्गदर्शन दे. आमच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि प्रभू, आम्ही जी स्तुती करत आहोत ती सर्व तुला मान्य हो. संपूर्ण उपासनेमध्ये गीते गाताना, प्रार्थना करताना, मध्यस्थी करताना, तुझ्या जिवंत वचनावर मनन करताना आणि परमेश्वरा त्यावर विचार करत असताना, आणि त्याच वेळेला परमेश्वरा तुझ्या पवित्र मेजासमोर येत असताना प्रभू, आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची तयारी करावी, आमचं आत्मपरीक्षण करावं, आणि परमेश्वरा सर्व काही तुझ्या इच्छेनुसार तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तुझ्याच गौरव करता हे सर्व करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. यामध्ये आम्हाला मार्गदर्शन दे. आणि परमेश्वरा, या संपूर्ण उपासनेमध्ये तू आमच्याबरोबर उपस्थित राहून आम्हाला तू स्पर्श कर, आमच्याशी बोल. परमेश्वरा, व्यक्तिगतरित्या आमच्या प्रत्येकाची तू भेट घे, आणि हो दे परमेश्वरा, आमचं जीवन बदलून टाक. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी या जीवनाचा उपयोग कर. या शेवटच्या समयामध्ये प्रभू, आम्ही अधिक आणि अधिक तुझ्या सानिध्यामध्ये वाढावं, आणि तुझी साक्ष देणारे तुझी लेकरे व्हावे, ही तुझी जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन दे. संपूर्ण उपासना भक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या इच्छेनुसार तुझ्याच गौरव करता आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली सर्व काही होऊ दे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियानो, आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 526. गीत नंबर 526, सर्व ख्रिस्तासाठी काही. गीत नंबर 526. आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुतीसाठी हे गीत गाऊया. गीत नंबर 526. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजान. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान. येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान. हात हेही त्याचे काया, पाय मार्गी चालाया. नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया. येशू ख्रिस्ता सर्व काही
काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखे आस, थोर मानी जगर्थ ख्रिस्त परी माझी आस, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता अन्य सारे वाटेवी, चित्त त्याशी जडे आता, ख्रिस्त खांबी देता दी, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, ख्रिस्त राजा गौरवी हा, प्रिय मला मानितो, केवढे आश्चर्य पहा, नित्य माझा थारा तो, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जान. मंडळीने कृपा करून बसावं. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करूया. त्यामध्ये आपण सर्वजण एक होऊया. आळीपाळीचे स्तोत्र स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय, भजन संहिता 34वा अध्याय, रिस्पॉन्स रीडिंग साम्स 34. पिढ्यापासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवील, दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाही. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका. मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवी. सुख भोगावे म्हणून जीवितांची इच्छा धरणारा व दीर्घायू चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर.
शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकाच्या जीवाचा उद्धार करतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे की आपण मध्यस्थी करावी आणि परमेश्वराला हे आवडतं. आणि आपण पाहत आहोत मागील आठवडाभर परमेश्वराने आपला सांभाळ केला, आपल्याला सहाय्य केलं. आपण आपल्या मंडळीसाठी, मंडळीच्या प्रत्येक घटकासाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्या या परिस्थितीमध्ये, लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपली काळजी घेत आहे, आपला सांभाळ करत आहे. यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. मंडळीच्या प्रत्येक सदस्यांसाठी, प्रत्येक कुटुंबियांसाठी, जे आजारी असतील त्यांच्यासाठी आणि जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करणार आहोत. परमेश्वराला विनंती करणार आहोत की प्रत्येकाची काळजी घ्यावी, प्रत्येकाला सुखरूप आणि आनंदी आणि समाधानी ठेवावं आणि प्रत्येकाच्या गरजा तो पुरविणारा आपला जिवंत जेहोवा जायरे आपला परमेश्वर आहे आणि त्याला आपली काळजी आहे. आणि त्याच वेळेस आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. देशामध्ये शांतता असावी. देशाच्या सर्व नेत्यांना, केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, राज्य मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट, या सर्वांना परमेश्वराने सहाय्य करावे. या विशेष कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घ्यावा आणि संपूर्ण भारतीय व्यक्तींच्या कल्याणासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन प्रत्येकाची काळजी करावी. प्रत्येकापर्यंत अन्न, निवारा, पाणी पोहोचावं. विशेष करून ज्यांना याची गरज आहे, ज्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही, ज्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे. विशेष करून आसाममध्ये जो पूर आला आत्ताच आणि केरळामध्ये अनेक लोकांचं जीवन विस्थापित झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया, परमेश्वराला विनंती करूया आणि परमेश्वर नक्कीच त्याचं उत्तर देणार आहे आणि सहाय्य मिळवून देणार आहे. आपण प्रार्थना करत होतो चीन आणि भारतच्या ज्या युद्धमय परिस्थिती दिसत होती, परंतु आता काही वार्ता आहे की जवळजवळ निवळत आहे आणि परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत आहे. याचं हे प्रतीक आहे की परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. परंतु जी कोरोना व्हायरसची परिस्थिती जी आहे ती फार भयानक आहे. संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 1.25 कोटीच्या वर लोक यामध्ये पीडित आहेत आणि जवळजवळ 5.5 लाखाच्या वर लोक मरण पावलेले आहेत. आपल्या भारत देशाची सुद्धा फार भयानक परिस्थिती होत आहे. दिवसेंदिवस मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं की जवळजवळ 15,000 लोक पीडित आहेत, परंतु आता आपण पाहतो की जवळजवळ 22,000पर्यंत ही संख्या गेली. म्हणजे एका आठवड्यामध्ये 7,000 लोक पीडित झालेले आपल्याला दिसत आहेत. प्रियानो, ही 8 लाखापर्यंत आपली जी संख्या जात आहे. मागील आठवड्यामध्ये 6 लाख होती, पण मरण पावलेल्यांची संख्या 15,000 होती. ती जवळजवळ आता 20,000 21,000पर्यंत गेलेली आहे. म्हणजे 7,000 लोक एका आठवड्यामध्ये मरण पावत आहेत आणि एका आठवड्यामध्ये 2 लाख लोक पीडित होत आहेत. म्हणजे परिस्थिती गंभीर आहे आणि त्रासदायक आहे, भीतीदायक आहे. परंतु परमेश्वर आपला सांभाळ करणार आहे. आपण घाबरून जाऊ नये, परंतु आपण धीर धरावा. परमेश्वर नक्कीच उत्तर देत आहे, परंतु आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला जे काही त्याचे नियम आहेत ते पाळायचे आहेत, अनावश्यक गोष्टी टाळायच्या आहेत आणि परमेश्वर नक्कीच या विषाणूला संपवणार आहे, याला काढून टाकतो, कायमचा राहणार नाही हे तर निश्चित आहे. आणि म्हणून जोपर्यंत तो विषाणू आहे, परमेश्वराला आपण विनंती करूया की परमेश्वराने त्याला काढून टाकावं आणि परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आपण सर्व विश्वासणारे मिळून प्रार्थना करूया, परमेश्वराला विनंती करूया. उपवास आणि प्रार्थनेद्वारे अश्रू गाळीत कळकळीने, आग्रहाने विनंती करूया आणि परमेश्वर नक्कीच त्याचं उत्तर देईल. आणि परमेश्वर आपल्याला, या संपूर्ण जगाला, आपल्या भारत देशाला, आपल्या प्रत्येक व्यक्तीला शांती देईल आणि सर्व काही सुरळीत व्हावं यासाठी परमेश्वराला विनंती करूया. आणि आपण सर्वजण मिळून एक दिलाने, एक चित्ताने, एक मन होऊन परमेश्वराजवळ विनंती करूया. आपण प्रार्थना करूया. आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ थोर दयाघन परमेश्वरा,
ह्या शाब्बात दिवशी परत एकदा तुझ्या चरणाशी आम्हाला आणल्यास बद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. ह्या शाब्बात दिवशी बापा आम्ही आमच्या चर्चच्या संडे स्कूल, तरुण व संघ, ज्येष्ठ संघ, महिला मंडळ आणि इतर जे सर्व कोणी आहेत प्रत्येकाची आठवण करत आहोत बापा. आतापर्यंत त्यांना सांभाळलं आहेस, करोनापासून सगळ्यांना तू मुक्त ठेवला आहेस बद्दल तुझे आम्ही मनापासून आभार मानतो बापा. आमचे पाळक साहेब त्यांचीही आम्ही आठवण करतो बापा. त्यांच्याबरोबरही तू राहत आहेस, त्यांनाही आरोग्यात ठेवत आहेस बद्दल उपकार मानतो. मंडळीच्या आध्यात्मिक सेवा करत असताना तू त्यांच्या बरोबर राहा, त्यांना तू तुझ्या वचन पुरीव बाप्पा आणि त्यांना मंडळीची सेवा करत असताना तू त्यांचा सांभाळ कर बाप्पा. बाप्पा आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करत आहोत, राज्यासाठी प्रार्थना करत आहोत. आमच्या देशात राज्यात जे काही करोनाचे पेशंट्स आहेत बाप्पा तू जाणतोस बाप्पा. जे आजारी आहेत त्यांची जी काळजी घेत आहेत बाप्पा, करोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस आणि इतर सर्वजण जे त्यांची काळजी घेत आहेत, त्यांचे औषधोपचार करत आहेत बाप्पा, त्या प्रत्येकाबरोबर आहेस बाप्पा. त्यांचंही तू सांभाळ कर बाप्पा, त्यांनाही आजारापासून दूर ठेव बाप्पा. गेल्या काही दिवसांमध्ये देशामध्ये जे काही भूकंप झाले, पूर आलेले आहेत बाप्पा, टोळधाड आले आहे, त्याच्यामुळे जे संकटात आहेत, जे नुकसान झालं आहे ते सर्व तू जाणतोस बाप्पा. बाप्पा आम्ही तुझ्याजवळ परत एकदा प्रार्थना करतो, तू आम्हा सर्वांचं, आमच्या देशाचं, आमच्या राज्याचं तू रक्षण कर बाप्पा. आम्हा प्रत्येकासाठी तुझी इच्छा काय आहे ती तू आम्हास दाखव बाप्पा. ह्या जगात जे काही चाललंय ते आज दिसतंय बाप्पा. तुझ्या येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत ते समजून आम्ही आमची आचरणं बदलण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर बाप्पा. आमच्या मंडळीत जे कोणी आजारी असतील त्यांना तू आरोग्य दे बापा. त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं असं तू होऊ दे बापा. येथून पुढील सर्व जीवन आम्ही आपलं तुझ्या हाती देत आहोत. तुझ्या कृपेत, आशीर्वादात जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. ह्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये टीव्हीवर, रेडिओद्वारे जे काही तुझ्या नावाची सुवार्ता गाजविली जात आहे, जे काही उपकार जे काही तुझ्या भक्ती चालविल्या जात आहेत त्या सर्वांबरोबर आहेस बापा. तुझ्या नामाचं तुझ्या वचनाचा प्रसार जो चालू आहे त्याच्यामध्ये तू सहाय्य आणि मदत कर. ही छोटीशी विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. गणना याचा 16वा अध्याय 1 ते 5 व 25 ते 35 ही वचनं आपण वाचूया. कोरह, दाथान, अबिराम याचे बंड. कोरह बिन इसार बिन कथा बिन लेवी आणि रहुबेन वंशातील अलिबाचे मुलगे दातान व अबिराम आणि ओन बिन पलेत हे इस्रायलातील 250 लोकांच्या बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुम्ही आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आणि परमेश्वराच्या ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखविल व त्यांना आपल्या जवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्या जवळ घेऊन येईल. पुढील 25 ते 35 वचनं वाचूया. तेव्हा मोशे उठून दातान व अबिराम याच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही या दुष्ट मनुष्याच्या तंबूपासून निघून जा बरे. त्याच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्याच्या सर्व पापाचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल. मग ते कोरह, दातान, अबिराम यांच्या डेऱ्याजवळ निघून गेले आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले व आपल्या बायका, मुले व तान्हीभाई यांच्यासह आपल्या तंबूच्या दारापाशी उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केली नाहीत, तर ती करावयास परमेश्वराने मला पाठवले आहे, हे तुम्हाला दिसून येईल. तर मग मनुष्याच्या मृत्यूप्रमाणे त्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे त्याचे परिपक्व झाले तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून यांना व त्यांच्या वर्चस्वाला घेऊन टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले.
तर असे समजा की या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे. हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्याच्या पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीचे आपले तोंड उघडून ते त्याचे कुटुंबे, कोराहाची सगळी माणसे व त्याची सर्व मालमत्ता घेऊन टाकली. याप्रमाणे ते व त्यांचे वर्चस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडईतून ते नष्ट झाले. पृथ्वी आपल्यालाही घेऊन टाकाव्याची असे वाटून आपल्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्याचा आक्रोश ऐकून पळून गेले. मग परमेश्वरापासून अग्नी निघाला, त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांचा भस्म केले. परमेश्वर ही वचनं आशीर्वादित करतो. त्यावेळेस परमेश्वराची उपकार स्तुती करत आपण पुन्हा एकदा उभे राहूया आणि परमेश्वराची स्तुती करत आपण आपलं दुसरं गीत गावं. गीत नंबर 533. गीत नंबर 533. तू बोलाविले सेवा करावया. परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण सर्वजण मिळून परमेश्वराची उपकार स्तुती करूया. गीत नंबर 533. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षम भावेसे, करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी, किती शांती मनाशी. किती मागणे प्रीती भाषणे, जशी मित्र मित्रांशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची, इहलोकी कळेना. भारती तैशी सदानंदाची, न मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. मंडळीने कृपा करून बसावं. यास आपण आपला दुसरा शास्त्रभाग वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय वचन 11 ते 16 आणि 20वा अध्याय वचन 17 ते
24 आपण पाहणार आहोत. आपले बायबल उघडून ठेवा आणि आपण सर्वजण मिळून त्यामध्ये पाहूया. नव्या करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय 11 ते 16 ही वचने, पुढे 20वा अध्याय 17 ते 24 ही वचने आपण ऐकूया. नए नियम से प्रेरितों के काम अध्याय 19 आयत 11 से लेके 16 तक, आगे अध्याय 20 आयत 17 से लेके 24 तक. न्यू टेस्टामेंट Acts of Apostle chapter 19 verses 11 to 16, further chapter 20 verses 17 to 24. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावर आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाम उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करीतो त्याची मी तुम्हास शपथ घालतो. असे करणारे इसम एक यहुदी मुख्य याजक स्किवा याचे 7 पुत्र होते. त्यास दुष्ट आत्म्याने जबाब दिला, मी येशूला व पौलालाही ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या मनुष्यास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याजवळ उडी घालून दोघास हटविले आणि त्यावर इतका पगडा बसविला की ते उघडे नागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. 20वा अध्याय 17 वचनापासून पुढे. इफिसच्या वडील वर्गाशी मिलेत येथे पौलाने वियोग समयी केलेले भाषण. मग त्याने मिलेताहून इफिसात निरोप पाठवून मंडळीच्या वडील वर्गास बोलावून घेतले. ते त्याच्या जवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आसियात पहिल्याने पाऊल टाकिल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे मजवर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हास ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हास सांगण्यास आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यास मी माघार घेतली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधाने यहुदी व हेलेनी यास मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरूशलेमास जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. हे देवाचं वचन आहे. आता आपल्यासमोर एक विशेष गीत सादर होत आहे आणि मी नेहमी विनंती करत आहे किंवा आपल्याला सांगत आहे, ज्यांना इच्छा असेल त्यांनी गीत रेकॉर्डिंग करून पाठवू शकता किंवा ज्यांना साक्ष द्यायची आहे, खरंच परमेश्वराने त्यांच्या जीवनात काही कार्य केलेलं असेल तर ती साक्षसुद्धा रेकॉर्ड करून पाठवू शकता. जोपर्यंत आपली जी परिस्थिती आहे तोपर्यंत आपण यूट्यूबद्वारेच उपासना करणार आहोत आणि परमेश्वरासमोर आपल्या विनंत्या सादर करणार आहोत. आणि म्हणून ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी मिलिंद थोरात आपले सेक्रेटरी यांच्याकडे सुद्धा काही मी पाठवत असतो, ते त्यांना तुम्ही नावं देऊ शकता किंवा ज्यांना हे साक्ष द्यायची आहे किंवा गीतं किंवा ग्रुप सॉन्ग द्यायचे असतील तर त्यांनी रेकॉर्ड करून मलासुद्धा पाठवू शकतात. आणि ही आपल्याला संधी आहे, परमेश्वराच्या उपासनेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो आणि परमेश्वराने हे एक माध्यम नाही का आपल्याला दिलेलं आहे की ज्या माध्यमाद्वारे आपण आत्ता सध्या या परिस्थितीमध्ये सुद्धा एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती करत. यावेळेस आपण एक सुंदरसं गीत ऐकूया. आत्मा का दान उसे दो, तन मन और धन उसे दो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाना है. जीती आत्मा का दान उसे दो, तन मन और धन उसे दो. गर यीशु के बनना चाहो, कुछ करके दिखाना होगा. खुद बचना काफी नहीं है, औरों
को बचाना होगा। गर यीशु के बनना चाहो, कुछ करके दिखाना होगा। खुद बचना काफी नहीं है, औरों को बचाना होगा। दिल में पहली जगह उसे दो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाना है। जीती आत्मा का दान उसे दो, तन मन और धन उसे दो। गर यीशु की सेवा करोगे, अपनी आशीष वो तुमको देगा। गर यीशु की सेवा करोगे, अपनी आशीष वो तुमको देगा। और पाप की सेवा करोगे, हरगिज नहीं माफ करेगा। उसके लहू से दिल धो लो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाना है। जीती आत्मा का दान उसे दो, तन मन और धन उसे दो। गर यीशु को अपना कहना, जैसे कांटों की राहों पर चलना, और सच्चे मसीही बनना। क्रूस पर उसके मरना, गर यीशु को अपना कहना, जैसे कांटों की राहों पर चलना, और सच्चे मसीही बनना। क्रूस पर उसके मरना, जिंदा रहने की शक्ति ले लो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाना है। जीती आत्मा का दान उसे दो, तन मन और धन उसे दो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाना है। जीती आत्मा का दान उसे दो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो।
हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। पापों से शुद्ध कर ले, यही है तुझसे आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। धन्यवाद. परमेश्वराची स्तुती हो. परमेश्वराच्या वचनामध्ये आपण जात आहोत आणि आपण यावेळेस परमेश्वराच्या शुभवर्तमानातून वाचणार आहोत. शुभवर्तमानामधून वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचन 31 ते 35 पर्यंत. गॉस्पेल अकॉर्डिंग टू सेंट लूक चैप्टर 4 वर्सेस 31 to 35. लूका सुसमाचार उसका 4था अध्याय वचन 31 से लेकर 35 वचन तक. 31व्या वचनापासून शुभ वर्तमानाला प्रारंभ होतो. तो गालिलातील कफरनहूम गावी आला. तो शब्बात दिवशी त्यास शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, अरे येशू नासरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहे हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र पुरुष तो तू. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा व याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती हो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची संधी दिली आणि विशेष करून तुझ्या जिवंत वचनातून वाचून त्यावर मनन करण्यासाठी तू आम्हाला ही वेळ दिली, यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या वचनातील गूढ रहस्य समजण्यासाठी आमच्या अंतःकरणाचे तू कान उघड, आमच्या अंतःकरणाला तू चालना दे. आमचं मन, आमचे कान, आमचे डोळे परमेश्वरा तुझ्या आत्म्याने प्रेरित कर आणि प्रत्येकाला तू सहाय्य कर जे तुझे सानिध्यामध्ये आहेत. आणि परमेश्वरा तुझं वचन समजण्यासाठी आम्हाला बुद्धी ज्ञानाने परिपूर्ण कर. तुझ्या पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि आम्ही सर्वजण जे विश्वासणारे तुझ्या चरणाजवळ उपस्थित आहोत परमेश्वरा, तुझ्या त्या प्रत्येकाच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य हो. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपण मागील 1-2 महिन्यापासून प्रेषितांची कृत्ये याचा अभ्यास करत आहोत. परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे. महत्त्वाचं पुस्तक आहे नवीन करारामध्ये, सर्वात महत्त्वाचं, कारण ख्रिस्ती लोकांचा इतिहास किंवा ख्रिस्ती मंडळीचा इतिहास, मंडळीची सुरुवातीपासून इतिहास तो संपूर्ण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे. आणि त्याला पवित्र आत्म्याचं कृत्यसुद्धा म्हटलं पाहिजे असं मी आपल्याला अनेक वेळा म्हटलेलं आहे. कारण त्या संपूर्ण 28 अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की प्रेषितांची कृत्ये यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्र आत्मा त्यांच्यावर बोलत आहे, त्यांना मार्गदर्शन करत आहे, त्यांना दृष्टांत देत आहे, त्यांना सहाय्य करत आहे. आणि परमेश्वर त्या संपूर्ण 28 अध्यायामधून आपल्याशी बोलत आहे. आता आपण जवळजवळ शेवटच्या काही क्षणामध्ये आलेलो आहोत. आता आपण संत पौलाचा 3रा नाही का शेवटचा मिशनरी प्रवास पाहत आहोत. त्याच्यानंतर त्याला अटक होणार आहे आणि त्याच्या पुढे काही अध्याय आहेत ते मागील येत्या 2 आठवड्यात आपण ते पाहणार आहोत. आणि मग प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा आपला संपूर्ण अभ्यास संपणार आहे. मला आशा आहे की आपण जो अध्याय आहे आत्ताचा 3रा मिशनरी प्रवास, प्रेषितांची कृत्ये 18वा अध्याय 18व्या वचनापासून 21वा अध्याय 17व्या वचनापर्यंत आपण वाचला असेल.
आणि हा तिसरा मिशनरी प्रवास आहे. त्या अगोदर आज आपण पाहतो आजचा जो रविवार आहे तो पेंटेकॉस्ट नंतरचा 6वा रविवार आहे. पेंटेकॉस्ट नंतरचा 6वा रविवार आहे. आणि त्याचबरोबर 13 जुलै म्हणजे आता उद्याचा जो दिवस आहे आपण पाहत आहोत तो उद्याचा दिवस 13 जुलै हा पौलाचा जो सेवक आहे जो आत्ता आपल्याबरोबर सुद्धा आहे, आपण ज्याच्यावर अभ्यास करत आहोत, सिलास, त्या सिलासचा दिवस आहे किंवा फीस्ट डे म्हटलेला आहे. त्याच्या नावाने आठवण करतात आणि त्यांनी जे काही सेवा केलेली मासिडोनिया ग्रीकमध्ये या शहरांमध्ये आणि परमेश्वराचं कार्य केलं आणि म्हणून त्याची आठवण ठेवतात आणि परमेश्वरासाठी तो हुतात्मा झालेला आहे ती आपण आठवण ठेवावी. आणि आता जो आपण मिशनरी प्रवास संत पौलाचा पाहतो मी आपल्याला अनेकदा सांगत आहे, संपूर्ण तिन्ही मिशनरी प्रवास म्हणजे त्यांनी 10,000 पेक्षा अधिक मैलाचा प्रवास पूर्ण केलेला आहे. प्रत्येक प्रवासाचा टप्पा मी आपल्याला सांगितलेला आहे. हा जो प्रवास आहे तो 53 ते 58 या काळामध्ये त्याने प्रवास केलेला आहे. कारण यावेळेस तो अनेक ठिकाणी फिरलेला आहे आणि जवळजवळ 3,307 मैलाचा प्रवास. आणि अनेक वेळा मी सांगितलं की विशेष करून त्याचा जो प्रवास आहे तो एकतर पाण्यातून जायचा आहे, कारण समुद्र आहे सर्व ठिकाणी, समुद्रातून मग वेगवेगळ्या बेटांवर, तर नावेमधून आहे आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त त्याचा प्रवास पायी आहे, म्हणजे नावेतून आणि मग पायी त्याने हा सर्व जवळजवळ तिन्ही मिशनरी शहरामध्ये 10,000 मैलापेक्षा अधिक प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि अनेक ठिकाणी म्हणजे ग्रीक, मासिडोनिया, अखया, आशिया प्रांतामध्ये आणि युरोप या सर्व ठिकाणी मंडळ्या स्थापन करणारा हा महान परमेश्वराचा सेवक संत पौल. आज आपण पाहत आहोत की आशियामध्ये संपूर्ण लोकांना त्याने सुवार्ता प्रसार केलेला आहे. आणि हा जो अध्याय आहे या अध्यायाचा चर्चा विस्तार वाढत आहे. जसं आपण पाहतो दुसऱ्या अध्यायामध्ये जवळजवळ 3,000 लोक सुरुवातीला आले, त्याच्यानंतर 5,000 लोक आले आणि मग मिशनरी आपण पाहतो 11व्या अध्यायापर्यंत वेगवेगळे परमेश्वराचे सेवक आहेत. 8व्या अध्यायामध्ये फिलिप आहे. 11व्या अध्यायापर्यंत संत पेत्राचं जीवन आपल्याला दिसतं, त्याचं कार्य दिसतं. आणि मग 12व्या अध्यायापासून किंवा 11 अध्यायापासूनच आपण शेवटच्या अध्यायापर्यंत केवळ संत पौल आणि त्याच्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्यांचं कार्य, विशेष म्हणजे संत पौलाचं कार्य आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की संत पौल आशिया प्रांतामध्ये सुवार्ता आणि आशियामधले वेगवेगळे मोठमोठाले शहर आहेत. आणि जसं आपल्याला मी सांगितलंय की या ठिकाणी इफिस हे एक मोठं केंद्र आहे. रोमन साम्राज्यामध्ये रोमन नंतर किंवा इटली रोम नंतर हे इफिस हे सर्वात मोठं केंद्र किंवा सांस्कृतिक केंद्र किंवा एक कमर्शियल सेंटर म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होतं. त्याचा इतिहास फार जुना आहे. आणि आपण पाहतो की हा जो चर्चचा जो विस्तार आहे त्या ठिकाणी मग सिरिया, मग कैसरिया या ठिकाणी झालेला आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसं आपण पाहत आहोत की संत पौलाचा जसा परिपाठ आहे, जसं त्यांनी ठरवलेलं आहे पहिल्यांदा त्याच्या लोकांकडे तो यहुद्यामधून आला, जो पुरुषांचा पुरुषी होता, परंतु सभासनामध्ये तो सतत जात आहे आणि यहुद्यांना तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस यहुदी ऐकत नाही, त्याला दोष देत आहे, त्याच्या विरुद्ध योजना आखत आहे, त्यावेळेस मग तो परराष्ट्रीयांकडे जात आहे. आणि मग परमेश्वराने, प्रभू येशूने ज्याला त्याच्या परिवर्तनाच्या वेळेस म्हटलेलं की हा माझा निवडलेला पात्र आहे, परराष्ट्रीयांसाठी माझं निवडलेलं पात्र आहे. आणि म्हणून आपण पाहतो संत पौलाचं संपूर्ण जीवन विशेष करून परराष्ट्रीयांमध्ये वेगवेगळ्या त्याने चर्चेस किंवा वेगवेगळ्या मंडळ्या स्थापन केलेल्या आहेत. या मिशनरी प्रवासामध्ये 18 अध्याय 19-20 मध्ये आपण पाहतो जवळजवळ अनेक शहरं, जसे 13 ते 14 शहरं, सुरिया, किख्रिया, इफिस, कैसरिया, अंतुकिया, गलतिया, फुगरिया आणि मासिडोनिया, हेल्लास, फिलिप्पे, त्रोवास आणि अस्सा, मिलेत आणि नंतर त्रैगुल्य, त्याच्यानंतर मग येरुशलेमला तो जात आहे शेवटचं त्याची अटक होण्याच्या वेळेस. म्हणजे या ठिकाणी या 14 वेगवेगळ्या प्रांतांमधून तो गेलेला आहे. आणि त्याचे सहकारी, अनेक सहकारी यामध्ये खूप सहकारी आहेत त्याचे. जर लूक आणि तिमोथी तर आहेच. लूक जो हा पुस्तक लिहिणारा आणि लुकाचं शुभवर्तमान लिहिणारा डॉक्टर लूक, तो त्याच्याबरोबर आहे. तिमोथी आहे आणि मग प्रिस्सिल्ला, अक्विला आहे, अपुल्लो आहे आणि मग एरास्त, सोपत्र, बिरुआकर, अरिस्थार, सखूद, गायस दर्बेकर, तुखिक, त्रुफिम
हे सर्व लोक आपण पाहतो या तिन्ही अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण वाचलेलं असेल तर आपल्याला हे नावं ठाऊक असतील. आपण नावं लिहून ठेवावे, त्या शहरांची नावं लिहून ठेवावे की कुठे कुठे गेलेलं आहे आणि काय कोणत्या ठिकाणी किती लोकांना प्रचार झालेला आहे. जसं इफिस मी म्हटलं, असं आता मी म्हणतो इफिसचा फार जुना त्याचा जवळजवळ म्हणतात की 600 BC मध्ये त्याची स्थापना जवळजवळ झालेली. काही राजांनी त्याची स्थापना केली होती आणि त्या ठिकाणी मोठं बंदर आहे आणि त्या बंदरमुळे येणं जाणं लोकांचं मेडिटेरियन समुद्राच्या मध्ये त्या ठिकाणी मेडिटेरियन आणि वेगवेगळ्या समुद्रातून तिथून लोक ये जा करणारे आहेत. एशियन जो समुद्र आहे त्या समुद्राच्या आसपास तो आहे. आत्ता तर जे पाहिलं तर ते टर्की आहे, तुर्कस्तान टर्की ते स्थान आहे. त्याचं मॉडर्न नाव जे आहे. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की हा इफिस जे शहर आहे फार जुनं शहर. त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्यकर्ते येत गेले. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी जाताना उद्ध्वस्त केलं. पुन्हा दुसरे राज्यकर्ते आले, त्यांनी घडवलेलं आहे. जसं पर्शियन आहे, पर्शियन नंतर आपण पाहतो की ग्रीक राज्य आहे, ग्रीक नंतर इजिप्त, मिसरचं राज्य आलं, मिसर नंतर रोमचं राज्य आलं. पर्शियन राज्य 534 मध्ये होतं, ग्रीकचं राज्य 334 मध्ये अलेक्झांडर, त्याच्यानंतर इजिप्तचं राज्य 263 BC मध्ये आणि मग 129 BC मध्ये रोमनचं राज्य आलं. आणि रोमन राज्यांनी त्यांनी मग वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या सम्राटांनी त्याला दुरुस्ती केली, त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर मग वेगवेगळे राज्य आले. मग ऑटोमन एम्पायर आलं, तुर्क राज्य आलं, वेगवेगळे राज्य आले आणि 1500 शतक जे आता 1500 शतक होऊन गेलेलं आहे त्यानंतर ते जे उद्ध्वस्त झालं, फक्त आता ते अवशेष राहिलेले आहेत. असं इजिप्त शहर फार मोठं सांस्कृतिक शहर, कल्चरल अँड एन्शियंट सिटी आणि जसं मी म्हटलं की मॉडर्न नाव टर्की आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे मोठमोठाले स्टॅच्यू आहेत, मोठमोठाले आणि ती त्यांची वेगळी स्वतंत्र सभा आहे. 19वा अध्याय 39वा वचनामध्ये जर आपण पाहिलं तर ते स्वतंत्र सभा घेणारे आहेत. गव्हर्नमेंट आहे परंतु त्यांची स्वतंत्र सभा आहे. ती सभा सर्व काही ठरवणारी आहे आणि त्या ठिकाणी अर्थमी देवीचं मंदिर आहे. अर्थमी देवी ते म्हणतात की वरून आकाशातून पडलेली आहे आणि तिचं मोठं भव्य मोठं मंदिर, तिच्या एवढं मोठं मंदिर संपूर्ण जगामध्ये नव्हतं. जवळजवळ 7वं आश्चर्य त्यावेळेस ते म्हणत होते, 7वं आश्चर्य, सेवन्थ वंडर्स ऑफ दी वर्ल्ड. आणि ते अर्थमी देवीचं मंदिर तिचं महत्त्वाचं विशेष म्हणजे ती एक शिकारीची देवी म्हटलेलं आहे. ती नैतिकतेची, मॉरॅलिटीची किंवा बाळाला जन्म नाही का, बाळासाठी लोक नवस करतात, बाळाला जन्म देणारी, पशूंची, वन प्राण्यांची देवी आणि मग त्याचबरोबर रान जंगलाची देवी, अशा वेगवेगळ्या तिला उपमा त्या अर्थमी देवीला, त्यासाठी तिला तिचं भक्ती आणि पूजन करण्यात येतं. आणि अशा या इफिस शहरामध्ये संत पौल जाते. या त्याच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासामध्ये त्यांनी सहज त्या ठिकाणी भेट दिली होती. परंतु त्या ठिकाणी मग तो म्हटला की ज्यावेळेस माझी परमेश्वर योजना करेल त्यावेळेस मी पुन्हा येईल. म्हणजे तो दुसऱ्या वेळेस जर्नीमध्ये, दुसऱ्या प्रवासामध्ये तो तेथे पोहोचला होता, परंतु मग त्याने तिथून निघाला. परंतु आता तो तिसऱ्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी विस्तृत कार्य करताना आपल्याला दिसत आहे. दुसरा प्रवास जर्नी जर 18वा अध्याय 19 आणि 21 वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो दुसरा प्रवास आहे आणि त्या दुसऱ्या प्रवासामध्ये त्याने तिथे भेट दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हा भेट देत 19वा अध्याय 1ल्या वचनामध्ये आपण पाहतो की संत पौल या ठिकाणी पोहोचलेले. आपले बायबल उघडून ठेवा, 18वा अध्याय, 19वा अध्याय आणि 20वा अध्याय. आणि मग या ठिकाणी विशेष करून पौलाने बाप्तिस्माचा महत्त्वाचा विषय आहे, त्यामध्ये वेगवेगळे विचार लोकांचे होते आणि त्या विचारांना पुन्हा त्यांनी सुधारणा केलेली आपल्याला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी मग तो सतत परमेश्वराच्या वचनाचा प्रसार, जसं आपण म्हटलं की सभास्थानात, आता आपण शुभवर्तमान सुद्धा वाचलं, प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानात संदेश देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा परिवार सुद्धा पहिल्यांदा सभास्थानात आणि मग गावगावी आणि शहरेश्वरी. आणि संत पौल सुद्धा तेच आपल्या गुरुच्या, आपल्या स्वामीच्या, आपल्या प्रभूच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत आहे आणि तो जात आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की तो त्या ठिकाणी सभास्थानात पहिल्यांदा जात आहे आणि मग सभास्थानामध्ये परमेश्वराच्या वचनाचा प्रसार करत आहे. आणि 19वा अध्याय 11 ते 41 वचनामध्ये पाहतो की परमेश्वराने पौलाच्या जीवनातून असाधारण अद्भुत चमत्कार केलेले आहे. त्याचे लोक अशी त्याच्या अंगावरून फडकी टाकत होते तर लोक बरे होत होते. त्याची सावली पडली तरी लोक बरे होत होते. असे असाधारण अद्भुत चमत्कार पावलाच्या जीवनातून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो हे सर्व तिथे करत त्या ठिकाणी जवळजवळ 2 वर्ष राहिलेला आहे. 19वा अध्याय 8 ते
10 वचनामध्ये आपल्याला दिसतं की तो तेथे 2 वर्ष राहिलेला. 10व्या वचनामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की 2 वर्ष त्याने तेथे तेथे वास्तव्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं की सर्व यहुदी हेल्लेनी लोकांनी, आशियामध्ये राहणारे सर्व यहुदी आणि हेल्लेनी म्हणजे जे परराष्ट्र, या लोकांनी परमेश्वराचं शुभवर्तमान ऐकलेलं आहे. महान परमेश्वराची योजना आहे आशियामधल्या सर्व लोकांनी. प्रियांनो, आपण पाहतो की परमेश्वराने त्याचा महान रीतीने उपयोग केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणाहून तो निघून मासेदोनिया, अखाया प्रांत 19व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये, आणि मग त्रोवास ठिकाणी गेलेला आहे. मग आस्सा येथे, आणि आस्सा येथून मिलेत येथे, आणि मिलेत येथे थांबल्यावर बंदरावर त्यांनी इफिसमधून लोकांना बोलवलं की मी तुमचा निरोप घेत आहे, मी जात आहे. आणि ते त्याला विनंती करताय, जाऊ नको. काही लोकांनी सांगितलेलं आहे, एक संदेश त्यांनी पण सांगितलं की त्या ठिकाणी तुला धरण्यात येईल. पण तो म्हणतो नाही, प्रभूची इच्छा, प्रभूच्या कार्यासाठी मी जाणार. आणि त्याने निश्चय केलेला आहे. आणि ते ठिकाणाहून मग तो रुदास, आणि मग पातऱ्या, आणि मग कैसरियावरून तो यरुशलेमला 21वा अध्याय 1 ते 14 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की तो यरुशलेममध्ये पोहोचत आहे. प्रियांनो, आपण पाहतो की या ठिकाणी जर आपण 19वा अध्याय आणि 15 वचन पाहिलं, 19व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की तो इफिस येथे पोहोचलेला आहे. पहिल्या 8 वचनामध्ये तो बाप्तिस्मा विषयी त्याने उल्लेख केलेला आहे, त्याची सुधारणा केली आहे. त्या ठिकाणी योहानाचे शिष्य आहे, 12 शिष्य, योहानाचे 12 शिष्य, आणि त्यांना योहानाचा बाप्तिस्मा माहीत आहे, आणि परंतु त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ठाऊक नाही. आणि मग म्हणून तेथे तो त्यांची सुधारणा करत आहे, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? ते म्हणतात आम्ही ऐकलंही नाही, आम्हाला माहितीही नाही. आणि मग संत पौलाने त्यांच्यावर हात ठेवलेले आहेत. हात ठेवणे, लेईंग ऑन ऑफ हँड्स, हात ठेवल्यानंतर परमेश्वराचा सेवक जेव्हा हात ठेवतो त्यावेळेस आपण पाहतो की पवित्र आत्मा उतरत आहे. त्या 12 पवित्र आत्मा उतरला, आणि पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. हे 1 ते 8, 7 वचनामध्ये आपल्याला दिसत आहे. 12 लोक होते, आणि त्याच्यानंतर हा संत पौल इफिस या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि इफिस ठिकाणी आपण पाहतो की तो सभास्थानामध्ये 8व्या वचनामध्ये की सभास्थानामध्ये संदेश देत आहे. आणि त्या ठिकाणी विरोध 9व्या वचनामध्ये आपल्याला दिसत आहे की त्याचा विरोध, यहुदी लोक त्याचा विरोध करत आहे. आपल्याला हे सहज दिसत, म्हणजे तो तेथे 3 महिने बोलत आहे. 3 महिने सभासना, म्हणजे दर शब्दातवारी, म्हणजे जवळजवळ 12 शब्दातवार बोलल्यानंतर ज्यावेळेस लोकांचं परिवर्तन होत आहे, लोक वळत आहेत, त्यावेळेस हे यहुदी पुन्हा चिडत आहेत, आणि मग ते विकट योजना आखत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की त्यांनी त्याला विरोध केलेला आपल्याला दिसत आहे. तेथील लोकांनी सुद्धा विरोध केलेला आहे. आणि मग आपण पाहतो की त्याच्यानंतर मग त्याने 2 वर्ष ती जी सेवा केली, ती बाजूची शाळा आहे, तुरन्नाची शाळा म्हटलेलं आहे. तुरन्नाच्या पाठशाळेमध्ये तो दररोज म्हटलेला आहे. आज आपल्याला दररोज परमेश्वराचे वचन आठवड्यामध्ये एकदा जायला सुद्धा जीवावर येतं, परंतु तो दररोज त्या पाठशाळेमध्ये परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण देत आहे. प्रियांनो, दररोज परमेश्वराचा वेळ आहे नाही का, 2.5 तास, 2 तास 40 मिनिटं दिवसाचा 10वा हिस्सा परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा हिस्सा आपल्याला परमेश्वराला द्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची पेरणी करत आहे. महान चमत्कार आपण आता म्हटलं 11 ते जे पुढं वचन आहे त्यामध्ये ते दिसत आहे की त्याने किती महान चमत्कार परमेश्वराने त्याच्या जीवनातून केले. त्यामध्ये ज्यावेळेस हे सर्व चमत्कार होत आहेत, आणि त्यावेळेस तिथली लोक जे आहेत, यहुदी बघा, आपण जर 14वा अध्याय वाचला, 14वं वचन 19 ते म्हटले, एक यहुदी मुख्य याजक स्किवा, याला 7 मुलगे होते, ते असे करीत होते. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. ते पण करायला लागले. ते काय करत होते? ते सुद्धा म्हटले की आम्ही येशूच्या नावाने तुला उच्चारतो, येशूच्या नावाने शपथ देतो, निघ. मग ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करायला लागले. पण त्यांच्या स्वतःची इच्छा होती, त्यांचं प्रतिष्ठा व्हायला पाहिजे, त्यांचं नाव व्हायला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की संत पौल परमेश्वराच्या राज्याची घोषणा करत आहे, सुवार्ता सांगत आहे. किंगडम ऑफ गॉड, परमेश्वराचं राज्य जवळ आहे. आणि या ठिकाणी विरोध सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहत आहोत की यावेळेस हे वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे की परमेश्वराची सेवा केवळ परमेश्वराचे लोक, परमेश्वराचे शिष्य करू शकतात, इतर कोणी करू शकत नाही. आणि परमेश्वर त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना ओळखतो, इतरांना ओळखत नाही. मग आपण ख्रिश्चन जरी असलो, परंतु जर आपण नावाने ख्रिश्चन असलो, नावाने त्याच्या मागे चालणारे असलो, तर आपल्याला परमेश्वर ओळखत नाही. आणि सैतान सुद्धा आपल्याला ओळखतो की आपण कोण आहोत. त्यामुळे हे परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वर आज आपल्याला स्पष्ट सांगत आहे की आपण खरेखुरे ख्रिस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी जसं हे म्हटलं की हे याजक आहे, तो यहुदी मुख्य याजक स्किवा, याचे मुलं
हे लोक सर्व जगी आपलं नाव होण्यासाठी. आणि मग ते दुष्ट आत्मा काय म्हणत आहे बघा 15, दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो, पौलाची मला माहिती आहे, परंतु तुम्ही कोण आहात. प्रियांनो, फार फार गंभीर विषय आहे. आज परमेश्वर सुद्धा आपल्याला विचारू शकतो की तुम्ही कोण आहात. आपण आम्ही पिढ्यानपिढ्या ख्रिश्चन, आमच्या बापदादाने खूप कामं केले, आमचे बापदादा सेवकाने. परमेश्वर म्हणतो, सैतानी दुष्ट लोकांना मी तुम्हाला ओळखत नाही. प्रियांनो, इथे तो परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही कोण आहात. मुख्य याजकाचे पोरं आहेत, ते करायचा प्रयत्न करत आहेत. आणि मग त्या भूताने काय केलेलं आहे पुढं आपण पाहतो. त्या भूताने त्यांना पछाडलं. अनेक लोक आजही सांगतात, मी ऐकतो की आम्ही असं करतो आणि मग आम्हाला त्रास होतो, आम्ही देवाचं काम आमचा देवाचा आत्मा आहे आमच्यामध्ये आणि मग आम्हाला त्रास होतो. देवाचा आत्मा असल्यावर दुष्ट आत्मा येऊ शकत नाही. हे उदाहरण आपल्या समोर स्पष्ट आहे. ज्यांना अशा प्रकारचा अनुभव येत असेल त्यांनी हे पाहावं. हे दुष्ट आत्म्याचं कार्य आहे आणि आपण देवाच्या आत्म्याने कार्य करत नाही. कारण देवाचा आत्म्यासमोर दुष्ट आत्मा थरथर कापतो, घाबरतो आणि तो ओळखतो कोण आहे आणि त्याला भीती आहे, परंतु तो अटॅक करू शकत नाही. आणि ज्यावेळेस अटॅक करतो ते दुष्ट आत्मा की ते जगी स्वतः स्वार्थासाठी कार्य करणारे लोक आहेत आणि परमेश्वराला ओळखतात, प्रभूला ओळखतात. आणि हे वचन वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो. येशूच्या जीवनामधून येशूने वेगवेगळ्या भूतग्रस्तांना ठीक केलेलं आहे. आणि गर्सेकरातील भूतग्रस्त तो म्हणत आहे की तू देवाचा पुत्र आहे. कफरनहूममध्ये एका भूतग्रस्ताला ठीक केलं. लूका वर्तमान 4 अध्याय आपण वाचलेला आहे. त्या ठिकाणी त्या भूतग्रस्ताला ज्यावेळेस ठीक केलेलं आहे त्या ठिकाणी तो म्हणतो की मी ओळखतो तू देवाचा परात्पर देवाचा पुत्र आहेस. गर्सेकरा 8व्या अध्यायामध्ये 28व्या वचनामध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे, तू देवाचा पुत्र आहे. आणि येशू ख्रिस्त त्या लोकांना, यहुदी लोकांना म्हणत आहे. लूका 11वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये, मी जर बालजबूल, ते त्याला दोष देत आहे, तू बालजबूल भूतांचा जो अधिकारी आहे बालजबूल, त्याच्या साहाय्याने भूत काढतो. तर येशू ख्रिस्त म्हणतो, मी जर बालजबूलच्या साहाय्याने काढतो तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात जाऊन विचारा. तुमचे लोक म्हणजे आता ते लोक सुद्धा काढतात, म्हणजे त्यांना सुद्धा सामर्थ्य आहे, सैतानाचं सामर्थ्य आहे. आणि प्रियांनो, आजच्या जगामध्ये सुद्धा हे दिसत आहे. आजच्या जगामध्ये सुद्धा हे काही लोक आहेत, काही लोक असं म्हणण्याचा प्रयत्न करतात की आम्हाला आत्मा आहे आणि आम्ही करतो, परंतु हा दुष्ट आत्मा आहे जो त्यांना सत्वत आहे, त्यांना त्रास देत आहे. परमेश्वराचा आत्म्यासमोर दुष्ट आत्म्याची शक्ती कार्य करू शकत नाही. मोशेच्या जीवनात आपण पाहतो, मोशेला पाठवलं, काठीचा सर्प केला, त्या दुसऱ्या जादूगार लोकांनी सुद्धा सर्प केला. परंतु ज्यावेळेस मोशेने अनेक चमत्कार केले, धुळीचं उवा बनवल्या, त्यावेळेस ते घाबरले, ते करू शकले नाही. ते जादूगार ते म्हटले की ह्याच्यामध्ये देवाचा हात आहे. त्यांनी सुद्धा स्वीकारलं, यामध्ये देवाचा हात आहे. निर्गम याचा 16वा अध्याय 32 आणि 35 वचनामध्ये, 18वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये. आणि आपण जो निर्गमन 16वा अध्याय वाचलेला आहे, आपल्यासमोर वाचनात आलेला आहे. निर्गम त्याच्या 32 आणि 35 मध्ये जे कोरह, दाथान आणि अभिराम, प्रियांनो, आपण पाहतो की परमेश्वराची सेवा करणाऱ्या सेवकांना दोष देणारे. आजही आपण पाहतो की वाईट जे काम करत असतील सेवक लोक, त्यांना दोष द्यायचा नाही आहे, त्यांना वैयक्तिक बोलायचं आहे. वैयक्तिक बोला आणि प्रश्न मिटवा. परंतु काही लोक दोष देतात, मागं दोष देतात. परंतु काही चांगल्या लोकांना सुद्धा दोष, आपली चुका असताना सुद्धा चांगल्या लोकांना दोष देण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वराचा क्रोध ओढून घेऊ नका, कारण परमेश्वर त्याच्या सेवकांच्या विरुद्ध बोललेलं कृत्य सहन करणार नाही. हे परमेश्वराच्या वचनातून आहे, स्पष्ट आहे. या ठिकाणी मोशेच्या विरुद्ध हे लोक उभे राहिले की तूच आहे का, तू का आणला. आणि किती लोक, 250 लोक, मोठमोठ्या लोक, सरदार आहे. तुम्ही जर 16वा अध्याय वाचला गणना, यामध्ये कोरह, जे कोरहाचं गीत, कोरहाचं पुत्र लेवी मधला तो आहे, म्हणजे निवडलेला आहे, लेवी मधला आहे. कोरह, दाथान आणि अभिराम आणि परमेश्वराचा सेवक मोशेच्या विरुद्ध खुरखुर केली. आणि इथं म्हटलं, तूच आहे का देवाचा सेवक, तुलाच देवानी बोललेला आहे का, तूच हे करू शकतो का, आम्ही तुला मानत नाही, तू कोण आहे. आणि मग प्रभू त्यावेळेस मोशे जो आहे नम्रता दाखवत आहे. मोशे विनंती करत आहे परमेश्वराला आणि त्या ठिकाणी म्हणतो की सर्वांना तू भस्म नको करू. आणि मग आपण पाहतो की भूमी उघडलेली आहे आणि कोरह, दाथान, अभिराम आणि त्यांची संपत्ती, त्यांची बायका, त्यांची लेकरं, सर्व काही जमिनीत कडप झालेलं आहे. त्यानं परमेश्वराच्या सेवकाच्या विरुद्ध खुरखुर करू नका, बोलू नका, विरुद्ध बोलू नका. परमेश्वराचा सेवक परमेश्वराचा आहे आणि परमेश्वर त्याच्या बाजूने उभा असतो. आणि जो खरा सेवक आहे त्याच्या बाजूने तो त्याच्याच बाजूने, खऱ्या सेवकाच्या बाजूने परमेश्वर उभा असतो.
परमेश्वराची सेवा करताना आपण निस्वार्थी होऊन सेवा केली पाहिजे. अनेक लोक आज आपण मंदिरांमध्ये, चर्चेसमध्ये, संस्थांमध्ये पाहतो की स्वार्थीपणाने करण्याचा आपल्या नावासाठी अनेक वेळा आपण पाहतो हे बोलावंच लागतं, कारण ही काळाची गरज आहे. आपण बदलत नाही, आपल्यात बदल होत नाही, आपण बदलू इच्छित नाही, पिढ्यानपिढ्या होत नाही. अनेक पालकांकडनं 30-40 पालकांकडनं आपण ऐकलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला ती वचनं आपल्या कानावर पडतात, परंतु आपल्या अंतकरणात घुसत नाही आणि घेत नाही, त्यानुसार चालत नाही. प्रियांनो, स्वार्थी जी सेवा आहे ती आपण मोठमोठे कार्य करण्याकडे प्रभावित होते, परंतु जी निस्वार्थी सेवा आहे, जी खरी सेवा आहे, ती खरी सेवा लहान आणि मोठ्यामध्ये भेद करत नाही. स्वार्थी सेवा आहे जी बाह्य पुरस्कार, बाह्य नाव यासाठी वाट पाहत असते, त्याची गरज त्यांना लागत असते, परंतु जी खरी सेवा आहे ती अंतर्मनात समाधानी राहते. स्वार्थी सेवा जी परिणाम जो आहे त्याच्याविषयी विचार करत असते, काय परिणाम होईल, परंतु खरी सेवा जी आहे परिणामाच्या मोजणीची त्याला गरज नसते, त्यापासून ते दूर राहतात. आणि स्वार्थी सेवा आहे कोणाची सेवा करावी ते निवडतात. स्वार्थी सेवा जी आहे कोणाची सेवा करायची त्याला ते निवडतात, परंतु खरी सेवा जी आहे त्याच्यामध्ये पक्षपात नाही. आणि स्वार्थी सेवा आपल्या मूडवर, आपल्या लहरीपणावर, आपण कशाने प्रभावित होतं यावर अवलंबून आहे, परंतु जी खरी सेवा आहे ती साधेपणाने आणि पवित्रतेने होते. निष्पापपणे, प्रामाणिकपणे खरी सेवा होते. प्रियांनो, आपण पाहतो एक व्हायलिन वाजवणारा, एक सुंदर व्हायलिन वाजवणारा एका मोठ्या कॉन्सर्टमध्ये मोठा पूर्ण हजारो लोक भरलेले आहेत आणि व्हायलिन वाजवतो. एक गाणं असं वाजवल्याबरोबर लोक नुसते टाळ्यांचा गडगडाट आणि सगळे लोक उभे राहून स्टँडिंग ओवेशन, सब लोग उसे पुढे उसकी शाबाशी देते हैं, बहुत खुश होते हैं, चिल्लाते, पुकारते. आणि मग पुन्हा जातो आणि दुसरी तयारी करण्यासाठी पुन्हा येतो आणि पुन्हा दुसरं पुन्हा लोक उभं राहतात आणि स्तुती करतायत आणि जात आहेत. परत तो तिसऱ्यांदा येतो, पुन्हा गात. आणि मग नंतर मग त्याच्या ड्रेसिंगला संपलेलं आहे, शेवट झालेला आहे ड्रेसिंग. आणि मग काही पत्रकार, काही लोक भेटण्यासाठी त्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर, आणि मग काही जे महत्त्वाचे आहे ते विचारतात की पहिलंच तुझं जे परफॉर्मन्स होता तो इतका सुंदर होता, मग हे जो बाकीचे 2-3 करायची काय गरज होती, आणि हे नंतर सुद्धा तू केलं असतं. अनेक लोक सर्व उभे राहिले, सर्वांनी तुझी प्रशंसा केली. पण तो म्हटला की एक व्यक्ती बसलेला होता आणि म्हणून मला यावं लागलं. आणि मग तो म्हटला, तो व्यक्ती दुसऱ्या वेळेला तो उभा राहिला आणि तो माझा गुरु होता. प्रियांनो, आपला गुरु, आपण कोणाची प्रशंसा करण्यासाठी हे कार्य करत आहोत. अनेक चर्चेसमध्ये, अनेक संस्थांमध्ये आपण कार्य करण्याचा प्रयत्न करतो. कोणाला आपण खुश करण्यासाठी, आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी, आपल्यावर जे अधिकारी आहेत, संस्था आहे त्यांना खुश करण्यासाठी. परमेश्वराला खुश करण्यासाठी विचार करायचा महत्त्वाची गरज आहे. आपण कोणाला खुश करत आहोत, कोणाला प्रसन्न करत आहोत. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर लागलेले आहेत आणि दुष्टांवर त्यांची करडी नजर असते. 1 पेत्राचा 3 अध्याय 12 वचन आपण जरूर वाचावं. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, तो आणि दुष्टांवर त्याची करडी नजर असते. 2 तिमोथी याचा 2 अध्याय 19 वचन फार सुंदर वचन आहे. 2 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 19 वचन आपण वाचूया. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाने घातलेला पाया स्थिर टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे, प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. अनितीपासून दूर राहावे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो, प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो. प्रियांनो, आपण पाहतो की परमेश्वराचे नेत्र त्याच्या लोकांवर लागलेले आहेत. त्याची जी सेवा आहे आपल्याला मनापासून आणि प्रभूचे निवडलेले असल्यावरच आपण त्याची सेवा करू शकतो. आपण जर 20 अध्याय आपण आपले बायबल उघडे ठेवा. 20 अध्याय 15 वचन वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. 20 अध्याय 15 वचन, तेथून तारवातून आम्ही दुसऱ्या दिवशी खियासमोर आणि त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले. मग त्रोगुल्यात राहिल्यावर त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही मिलेतास गेलेलो आहोत. आणि त्याच्या ठिकाणी मग आपण पाहत आहोत की 19 वचन, 19 आणि 20 वचन आणि मग 24 वचन. 19 वचन, फार नम्रतेने आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत
मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. मिले त्या ठिकाणी तो त्या लोकांचा निरोप घेत आहे. इफिसच्या सर्व लोकांचा 2 वर्ष त्यांच्याबरोबर सेवा केलेली आहे. त्यांचा निरोप घेते. पुन्हा कधीही त्यांना भेटणार नाही. त्यांना रडू आलेलं आहे. ते गळ्यात गळा घालून संत पौलाचे रडत आहेत की आता आमचं तो तोंड पाहायला आम्हाला कधी मिळणार नाही, भेट होणार नाही. आणि तो म्हणत आहे की फार नम्रतेने आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. तो त्यांना सांगत आहे. तिथून निघत आहे. प्रियानं आपण पाहतो परमेश्वराची जी सेवा आहे ती आता आपण पाहत आहोत की आपल्याला नम्रतेने करायची. आपल्याला अश्रू गाळीत आणि सर्व संकटांना तोंड देत आपण संकटांना तोंड देत आहोत. नम्रतेने आपल्याला करायचं आहे. आपण गर्विष्ठ आहोत, घमंडी आहोत आणि परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो असं परमेश्वराचं वचन आहे. मोशेचं आपण पाहतो. मोशे नम्रता दाखवत आहे आणि म्हणत आहे संपूर्ण इस्रायलांना तू भस्म करू नको आणि केवळ यांच्या विरुद्धच तुझं जे काही तुला न्याय करायचा आहे. आणि त्या ठिकाणी कोरह, दातान आणि अभिराम आणि त्यांचं संपूर्ण घराणं यांचा न्याय परमेश्वराने केलेला दिसत आहे. मोशेच्या विनंतीने मोशेने नम्रपणाने मध्यस्थी केलेली आहे. विनंती केली, याचना केली आणि मग आपण पाहतो मोशेने नम्रता दाखवली आहे. आणि मोशेशिवाय नम्र व्यक्ती या संपूर्ण भूतलावर नाही. परमेश्वराची साक्ष आहे. गणनायाचा 12वा अध्याय आणि 3रं वचन. परमेश्वर स्वतः साक्ष देते की भूतलावरील सर्व मनुष्यांमध्ये मोशे हा एक नम्र आहे. म्हणजे वी हॅव टू डू दी सर्व्हिस ऑफ गॉड विथ हंबलनेस, विथ we need to cry to God and we need to face all the circumstances. हमको नम्र होके, दीन होके परमेश्वर की सेवा करना है. हमको रोते हुए परमेश्वर की सेवा करना, रोते गिड़गिड़ाते हुए और सभी संकटों का मुकाबला करते हुए परमेश्वर के मार्ग पर चलना है. और तभी हम उसके सच्चे सिपाही, सच्चे सेवक, सच्चे लोग कहलाएंगे. और वो हमको जानता है तब वो हमको जानता है जब हम ये सब बातें करते हैं. अगर हम दुनियाई तौर से अपने गर्व घमंड में रहते हैं परमेश्वर आम्हाला ओळखत नाही. या ठिकाणी आपण पाहत आहोत की अपोलो यान हे जे काही वर्षापूर्वी 1971 अमेरिकेने पाठवलं होतं 26 जुलै ऑगस्टमध्ये. आणि 1971 त्यामध्ये 2 व्यक्ती जे अपोलो 15 यान चंद्रावर गेलो होतो त्या लोकांनी त्या ठिकाणी जवळजवळ 17 मैलाचा ती गाडी बनवून त्या गाडीमध्ये बसले 17 मैल ते त्या चंद्रावर फिरले होते. आणि त्याच्यामध्ये 2 नावं आहेत. एक नाव डेव्हिड स्कॉट आणि दुसरं जेम्स इर्विन. हे दोघं होते. आणि मग जेम्स इर्विन त्यातून विश्वासू, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा, त्याच्यावर वचनावर चालणार. आणि मग तो तिथून पुन्हा खाली येताना तो म्हटला मी कोणी मोठा प्रसिद्ध व्यक्ती नाही आणि मी तर एक साधा व्यक्ती आहे. परमेश्वराने मला ही संधी दिली आणि परमेश्वराचं कार्य, परमेश्वराची महिमा, गौरव सांगण्यासाठी मी जात आहे. मी कोणी मोठा व्यक्ती नाही. आज आपण पाहतो परमेश्वर त्याच्यासारखा जेम्स इर्विनसारखा आपण होऊ शकत नाही. त्याची जागा आपण कधी घेणार नाही चंद्रावर पोहोचणे. परंतु त्याचा जो आत्मा आहे, सेवेचा आत्मा, दी सर्वंट स्पिरिटहुड, सेवकपणाचा आत्मा, तो आत्मा आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण त्याचं कार्य केल्यासारखं होईल, परमेश्वराचं कार्य केल्यासारखं होईल. परमेश्वर आज आपल्याला आव्हान देत आहे की आपण त्याची सेवा करताना आपल्याला सेवक नम्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. देव गर्विष्ठांचा विरोध करतो नाही का. आपण पाहतो याकोब याचा 4था अध्याय आपण वाचूया. पहिलं पवित्र 5वा अध्याय 6 वचनामध्ये सुद्धा आहे. फिलिप्पियरास 2रा अध्याय 3 आणि 4 मध्ये म्हटले लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. एकमेकांना म्हणजे दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. अनेकदा आपण पाहत आहोत की परंतु आपण आपल्या स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याच्या चढाओढीमध्ये असतो आणि मग सर्व प्रकारचे वाद आणि विभक्तता आणि भांडणं आणि मग मंडळीमध्येच नाही, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या घरामध्ये, रक्तामध्ये हे सर्व घडत आहे आपल्या मीपणामुळे, आपल्या स्वार्थामुळं. याकोब याचा 4था अध्याय 6वं वचन म्हणतं तो अधिकाधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. 10वं वचन प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील. प्रभूसमोर नम्र व्हा तो तुम्हाला उंच करील. प्रियांनो, आपण वाचलेलं आहे मत्तयाचं शुभवर्तमान जे धन्यते जे त्याची जे धन्य वचनं आहेत त्या वचनामध्ये तो म्हणतो की जे सौम्य नाही का, नम्र जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. पृथ्वीचं वतन त्यांना मिळणार आहे. जे सौम्य आहेत, जे नम्र आहेत. नाही दादागिरी सगळं दांडगाईने आपण काही मिळू शकत नाही. आपण नम्र आहोत,
तर परमेश्वरचं वचन म्हणतं की ते पृथ्वीचे वतन भोगतील. परमेश्वराचं वचन सत्य आहे. द गॉड्स वर्ड इज द ट्रू अँड देन इट इज इंडीड ट्रू अँड इट इज गोइंग टू हॅपन. जे नम्र आहेत तेच परमेश्वराचं हे वतन, हे पृथ्वीचे वतन ते भोगणार आहेत. त्यामुळे परमेश्वर आज आपल्याला अश्रू गाळत नाही. परमेश्वर म्हणतो की अश्रू गाळत, आपण अश्रू गाळीत नाही का रडून परमेश्वराचं प्रार्थना करा. आपण संकटामध्ये आहेत, जे शोक करतात ते धन्य नाही का त्यांचं सांत्वन करण्यात येईल असं म्हटलं मत्तयाचा 5वा अध्याय 4थं वचन. हेच धन्य वचनामध्ये. पण म्हणतो की जे संकटांचा आपण सामना करत असतो, पौलाने किती संकटांचा सामना केलेला आपल्याला दिसत आहे. सतत त्याला मारहाण आहे, दगड मार आहे, अनेकदा संकट आहे. त्याची संकट आपण दुसरं करेन 11वा अध्याय 21 ते 29 वचनामध्ये त्याची संकट, त्यांनी सोसलेली सर्व संकट आपण वाचू शकतो. किती संकटांचा त्याने सामना केला तरी सुद्धा तो म्हणत आहे की मी परमेश्वराची सेवा करण्यासाठी, तो म्हणत आहे मी तर 24वा वचन बघा 20वा अध्यायाचं, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. हा सुंदर वचन आहे. त्यासाठी तो आपल्या जीवनाचं अर्पण तो करत आहे, हा आपल्याला दिसत आहे. प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आव्हान करतात संकटांचा सामना. आज आपण संकट नाही कधी कधी आपण कुरकुर करणार आहोत. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत नाही. परमेश्वराने आमचं सर्व काही संपवून टाकलेलं आहे. आमचं सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. आमचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, आमचे पैसे संपत आहेत, आम्ही भिकेला लागलेलो आहोत, आम्ही या त्रासामध्ये आहोत, आम्ही कुठं जाऊ शकत नाही, आमच्या सर्व इच्छा मरण पावत आहेत, आम्ही काही करू शकत नाही. आणि अनेक लोक मरण पावत आहेत, त्यांचे जे कुटुंबीय मरत आहेत, त्यांचे लोक ते अजूनही दोष देत असतील जर ते विश्वासणारे असतील की परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत नाही, परमेश्वर ऐकत नाही. परमेश्वर म्हणतो संकटामध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराची स्तुती करायची आहे. परमेश्वर म्हणतो की जे नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. प्रियांनो, परमेश्वराचे वचन काय फक्त नुसतं वाचायचं आणि ते असंच लिहिलेलं नाही, असंच जगी जे पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे तसंच नाही, तर हे परमेश्वराचं जिवंत वचन आहे. एकच वचन आहे संपूर्ण जगामध्ये की जे सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही वचन सत्य नाही. आणि तो परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे की आपण प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत, नाही का. 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय 8वे वचन. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. जे काय आपण करत आहोत परमेश्वरासाठी सर्व परिस्थितीमध्ये, आज आपण परिस्थितीमध्ये जात आहोत. संत पौल कोणत्या परिस्थितीमध्ये गेलेला आपण त्याच्याकडे जर पाहून आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे. आज आपण त्या परिस्थितीमध्ये नाही. ज्या परिस्थितीमधून संत पौल किंवा त्याचे सेवक किंवा ते मिशनरी किंवा प्रेषित लोक गेलेले आहेत आणि हुतात्मे झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आवाहन करते की आपण संकटांचा सामना करायचा आहे. परमेश्वर आज आपल्याला सहाय्य करत आहे. परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करत आहे की आपण त्याच्या कार्यासाठी नम्रतापूर्वक, नाही का, नम्रतापूर्वक सर्व काही सहन करत परमेश्वराचं कार्य करायचं आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि नम्रता, नाही का, नम्रता जी आपल्या जीवनामध्ये ठेवली तर परमेश्वर आपल्याला उंच करणार आहे. आपल्याला उंच व्हायचं आहे. प्रत्येकाला वाटते की आपलं उंच व्हा, नाही का. कोणाची इच्छा नाही की त्याला कमी व्हावं, परंतु परमेश्वर म्हणतो पहिला नम्र व्हा. आपल्याला दीन आणि नम्र व्हायचं आहे तर आम्ही पृथ्वीचे वतन भोगणार आहोत. आम्हाला उंच होणार आहे. या जीवनात नाही तर कमीत कमी या जीवनात पण परमेश्वराची इच्छा असेल तर परमेश्वर करेल. परंतु जे कायमचं जीवन आहे त्याच्यामध्ये त्याचं राज्य आहे. त्याच्या राज्यामध्ये सुद्धा प्रेसिडेंट असेल, चीफ मिनिस्टर असतील, प्राईम मिनिस्टर असतील, ती पद मिळणार तर आपल्याला झाडूवाल्याचं पद मिळू शकतं, सांडा साफ करायचं पद मिळू शकतं, कार्य मिळू शकतं आपण जरी राज्यामध्ये गेलो तर. प्रियांनो, परमेश्वराच्या राज्यामध्ये महान कामगिरी करण्यासाठी परमेश्वराच्या राज्यामध्ये हे कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःला मारायचं आहे आणि परमेश्वरासाठी जगायचं. संत पौल सतत म्हणत आहे हे सर्व मी कशासाठी करत आहे, मी वधस्तंभावर खेळलेला आहे प्रभू येशूचं आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. त्याला मिळव, त्याची कृपा, त्याची देवाची कृपा शेवटपर्यंत त्याची सेवा जी आहे ती मला जी मिळालेली ती मी पूर्ण करावी, शेवटास न्यावी, यासाठी मी हे कार्य करत आहे. आणि तो मृत्यूला सुद्धा घाबरत नाही.
प्रियानं आपण पाहतो की या ठिकाणी 20व्या अध्यायाच्या आपण 35व्या वचनाकडे आलो तर फार सुंदर वचन आहे आणि आपल्यासाठी सर्वांना लागू आहे. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे, तसेच तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करत आहेत. घेण्यापेक्षा देणे या जास्त धन्यता आहे. हे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला त्याची आठवण ठेवावी. घेण्यापेक्षा देणे अत्यंत नाही का, दानार्पण, दान देणे, दशांश. आपण देत नाही दशांश. काही लोकांना दशांश दिलं द्यावं राग वाटतं, जबरदस्ती वाटतं. परमेश्वराचा हिस्सा आहे. आपण चोर लोक आहोत असं पाहिलं तर नाही का, परमेश्वराचं पैसा चोरत आहोत, चोर लोक आहोत. परमेश्वराची वेळ तर चोरत आहोत, त्या पद्धतीने पण चोर आहोत. परमेश्वराची वेळ चोरत आहोत, 2.5 तास दिवसातून देत नाही. आणि परमेश्वराचा पैसा सुद्धा चोरणारे चोर लोक आहोत. परमेश्वराचं आहे हे सर्व काही. परमेश्वर म्हणतोय त्याचं त्याला द्या. परमेश्वर म्हणत आहे की त्याचं त्याला घेण्यापेक्षा देणे धन्य म्हटलेले. धन्य, आपल्याला जर धन्य व्हायचं आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याने विधवेच्या दानाची प्रशंसा केली नाही का. ती विधवेचं कितीही असो, सर्वात कमी असो, इतरांच्या दृष्टिकोनातून कमी असो. काही लोक दशांश देणार आहेत का, दशांश दिलं तर आम्ही कोणीतरी आहोत. नाही, तुमचं कर्तव्य केलं, सोडून विसरून जायचं आहे. या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे. परंतु आपण आपले मोठमोठे बोर्डला डोनेशन दिला, मोठमोठे बोर्डला की या व्यक्ती आमचं नाव व्हावं मोठं, आम्ही मोठमोठ्या सभांमध्ये, कमिटीमध्ये आम्ही राहावं, कारण आम्ही मोठे लोक आहोत. आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. आम्ही कोणी मोठे नाही, परमेश्वर मोठं करणार आहे. आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. 10 काय 20% द्या, 30% द्या. आपण देत आहोत ना टॅक्स सरकारला. जबरदस्तीने द्यावं लागतं. आपलं जर वर्षाचं 6 लाख असेल तर आपल्याला 60,000 रुपये, 60,000 रुपये 10%, 15% तर खूप होणार, 90,000. 90,000 म्हणजे महिन्याला 7,500 रुपये द्यावेच लागतात. परंतु आपण चर्चला 7,500 देत आहोत का महिन्याला? गरज आहे परमेश्वराच्या वचनाची. आपला 10वा हिस्सा आजपासून देण्यास सुरुवात करा प्रत्येक व्यक्तीने. परमेश्वराचा पैसा चोरू नका, तो परमेश्वराचा आहे. परमेश्वर आव्हान करत आहे. परमेश्वर म्हणतो की जे घेण्यापेक्षा देणे धन्य आहे. परमेश्वराने विधवेच्या दानाची परमेश्वर पाहत आहे. दानाची प्रशंसा केली म्हणजे प्रभू येशू बसलेला प्रभू येशू बघत होता की कोण किती टाकत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे की आम्ही काय विचार करतो आणि काय विचार करून आमचा हात त्या दानार्पणामध्ये टाकतो. प्रभू येशू ख्रिस्त बघत आहे प्रियांनो. आणि जसं आपण देणार आहोत, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला देण्यात येईल. परमेश्वर लुकरुषवर्तमान 6वा अध्याय 38 वचन. आणि मार्काचा तर 4:24 वाचा, त्यामुळे लिहिलं की किंबहुना जास्त अधिक देण्यात येईल. म्हणजे जर आपण 10 दिले तर आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त परमेश्वर. आपण 10,000 रुपये दिले तर परमेश्वर आपल्याला 20,000 दुप्पट देऊ शकतो, त्याच्याहून अधिक देऊ शकतो. परमेश्वर म्हणतो की परमेश्वर आव्हान करत आहे नाही का मलाकी 3:10 मध्ये की मला देऊन पहा, माझा दशांश त्या मंडळीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, तर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाची वृष्टी मी करतो की नाही हे पहा. परमेश्वर चॅलेंज करत आहे. परमेश्वर हमको चॅलेंज कर रहा है कि आज हमें अपना दशांश तो देना ही है. 20% द्या, 30% द्या. 20% देत होते हे योसेफाच्या काळामध्ये. योसेफाने आपण जर वाचलं उत्पत्ती 47:26 वचन वाचा. उत्पत्ती 47:26 या ठिकाणी म्हणते की ते लोक म्हटले उत्पन्नाचा 5वा हिस्सा. उत्पन्नाचा 5वा हिस्सा काय झाला? 20%. आणि ते 20% देऊन सुद्धा ते इस्रायल लोक काय म्हणत आहेत की धन्य आम्ही फारोचे आयुष्यभर पिढ्यानपिढ्या दास म्हणून राहू, कारण आमचा प्राण, आमच्या मुलाबाळांचा आमचा प्राण वाचवला, आम्हाला जिवंत ठेवलं. 20% द्यायला आनंदाने, 10% काय आम्ही थोडंसं द्यायला आनंद नाही. 20% देऊन ते आनंदी आहेत. आमचा प्राण वाचला. आज आमचं संरक्षण कोण करत आहे? आज आपण पाहतो आपण कितीतरी टॅक्स देत आहोत नाही का. वेगवेगळे टॅक्सेस आहेत का, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. आणि आपल्याकडनं टॅक्स, आपला इन्कम टॅक्स आपला द्यावाच लागतो, प्रॉपर्टी टॅक्स द्यावाच लागतो, कॉर्पोरेट प्रोफेशनल टॅक्स द्यावाच लागतो. नाहीतर शिक्षा आहे नाही का. 5,000 रुपये 6,000 रुपये शिक्षा, त्याच्यावर फाईन आहे. म्हणजे आपल्याला ती जबरदस्तीने आपला लोक बोलून पण दाखवतात नाही का. जे 60,000 70,000 कमवणारे आहेत ते बोलून दाखवणार आहेत की आम्ही इतका टॅक्स भरतो. परंतु परमेश्वराला आपण काय देत आहोत? परमेश्वराच्या सेवकांची काय काळजी करत आहोत? परमेश्वराच्या मिशनऱ्यांची काय काळजी करत, परमेश्वराच्या मंदिरासाठी काय काळजी करत आहोत? प्रत्येकाचं करत आहे. आम्ही कितीही कासो, किती 10 रुपये मिळावं, त्याचा 10वा हिस्सा परमेश्वराला द्यायचा आहे, तो परमेश्वराचा आहे. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. परमेश्वराला देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण परमेश्वराला जर आपण दिलं नाही तर परमेश्वर त्याचा हिशोब घेईल.
नाही का. तो जर म्हणत आहे की मी तुम्हाला किंबहुना जास्त देईल, तर परमेश्वर म्हणतो ज्या हाताने तुम्ही द्याल त्याच हाताने तुम्हालाही देण्यात येईल. म्हणजे आपण कुडकुडं 10 रुपये 20 रुपये दिलं तर आपल्याला तेवढंच आशीर्वाद मिळेल. आपण 10 रुपये देऊन आपल्याला 10,000चा 10 लाखाचा आशीर्वाद देवा अशी अपेक्षा ठेवून अपेक्षा पूर्ण होणार नाही, नाही का. परमेश्वर प्रत्येकाला बघत आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला पाहत आहे आणि म्हणून तो आपल्याला आव्हान करत आहे की आपण. एक असाच व्यक्ती होता, तो सहली सुट्टी म्हणजे फिरण्यासाठी गेला एका ठिकाणी आणि हॉटेलमध्ये होता. हॉटेलच्या बाहेर म्हणजे फिरत होता आणि त्याच वेळेस त्यांनी पाहिले की रस्त्यावर एक म्हातारी म्हणजे थोडीशी वयस्कर स्त्री रडत आहे. एका मुलासमोर गुडघ्यावर टेकून रडत आहे ओरडत आहे. आणि मग तो गेला, त्याला लगेच कळलं की त्याचा मुलगा आहे, त्याने काहीतरी गिळलेला आहे, म्हणजे पैसा गिळला होता. आणि मग त्यांनी काय केलं, त्याला लगेच धरलं, उलटा केलं, पायाला धरला आणि त्याला असं केलं, त्याला थाप मारलं त्याच्या, लगेच ते घशातून पडलं ते. मग ती लगेच एकदम ती बाई खुश झाली एकदम. अरे बाबा तुम्हाला तर माहिती आहे एकदम कसं काय पैसा काढायचा, कसा पैसा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डॉक्टर आहात काय. मी म्हटलं मी डॉक्टर नाही, सरकारच्या महसूल विभागात मी कामाला आहे, आंतर विभागात महसूल पैसा गोळा करणारा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. प्रियांनो, परमेश्वराला देणं अत्यंत गरज. तो काय म्हणत आहे की आपण कर जे आहे आपल्याला देणं अत्यंत गरजेचं. देव जे आहे अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. आपण अनेक प्रकारचे टॅक्स सरकार काय म्हणतं की तुमच्यासाठी रस्ते, पाणी, मिलिटरी, हे सर्व काय आम्ही करत आहोत, संरक्षण, नाही का, पोलीस, हे सर्व यांना द्यावं लागतं आम्हाला. हे तुमचा पैसा त्यांना देत आहोत तुमच्यासाठी सुखसोयी. आपला संरक्षण प्रभू येशू ख्रिस्त आहे. कायमचं संरक्षण आपल्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे. त्याच्यासाठी आपण काय करत आहोत, काय देत आहोत आणि त्याची सेवा कशा प्रकारे करत आहोत. 10% जरी दिले तरी बाकीचे 90% सुद्धा परमेश्वराचे आहेत. त्याचा सुद्धा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आपल्याकडे जास्त आहे, परमेश्वराच्या कार्याला द्या, परमेश्वराच्या मंदिराला द्या आणि परमेश्वर कधीही कमी पडू देणार नाही. परमेश्वर काळजी घेणारा आहे आणि परमेश्वर स्वर्गाचं सर्व आशीर्वाद आपल्याला अगोदरच देऊन ठेवलेले आहेत. हे आश्वासन आहे आणि परमेश्वराचं वचन सत्य आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो, मार्गदर्शन करो की परमेश्वर त्याच्या या जिवंत वचनातून आपल्याशी बोललेला आहे असा माझा विश्वास आहे. आणि परमेश्वर की त्याच्या सेवा करताना त्याची खरे लोक होऊन नम्रतापूर्वक, अश्रुगाळीत, विनंतीपूर्वक, संकटाचा तोंड देत आपण आपलं सर्वस्व अर्पण करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर त्यावेळेस आपल्याला ओळखतो आणि तो आपली काळजी घेतो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे. तुला सर्व काही शक्य आहे आणि परमेश्वर तू आम्हाला निवडलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व स्वर्गीय आशीर्वादाने तो आम्हाला अगोदरच भरपूर केलेला आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा. आमचं जीवन तुझ्यासमोर अनमोल आहे. या जीवनासाठी त्या क्रुसावर तू आपलं पवित्र रक्त सांडलं, आपला प्राण दिला आणि आम्हाला तू नवीन जीवन दिलं. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू सर्व काही पुरविणारा जेहोवा जायरे आहे. सर्व संकटातून नेणारा तो परमेश्वर आहे. हा कोरोना व्हायरस विषाणूसुद्धा कायमचा राहणार नाही आणि म्हणून परमेश्वरा तू त्याला संपुष्टात आणलेला असा आमचा विश्वास आहे. तो आम्हाला शांती दिलेली आहे, आम्हाला आरोग्य दिलेलं आहे, आम्हाला आशीर्वादाने भरलेला आहे, तुझ्या वचनांनी स्पर्श केलेला आहे. यासाठी धन्यवाद देतो. आमचं अंतःकरण उपकार स्तुतीने भरून आले. यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद देतो. तुझ्याच गौरव करता आमचा उपयोग कर प्रभू आणि होऊ दे परमेश्वरा तुला आवडणारे आणि तू आम्हाला ओळखणार व्हावा. यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहावं. यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आमच्यातील उणीवा जे दुष्टपण आहे ते तुझ्या सामर्थ्याने काढून टाक आणि तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून प्रभू तुझा पवित्र आत्म्यात तू आम्हाला भरून काढ आणि तुझ्या इच्छेनुसार चालू. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आपले अर्पण परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वर उदार असते देणारा, परमेश्वराला आवडतो असं परमेश्वराचं वचन आहे. आणि दानार्पणाच्या अगोदर आपण यावेळेस प्रभू वचनमध्ये जात आहोत आणि परमेश्वर सहाय्य करो, आपल्याला मार्गदर्शन करो, आपल्याशी प्रत्येकाशी बोलो आणि या प्रभू वचनामध्ये आपण फर्दर आपल्या मनाची तयारी करूया. आज आपला दुसरा रविवार आहे जुलै महिन्याचा. आपण प्रभू वचनाला जा आणि यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रेषितांची कृत्ये, प्रेषितांचा मतांगीकार किंवा जो आपला विश्वास वचन व्यक्त करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता
आकाश, पृथ्वी आणि दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित, अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी, आमच्या उद्धारासाठी, जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करायला जो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेश त्यांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र, सार्वत्रिक, प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा आहे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. पण वाचूया पान 21 वरून. प्रभू येथे उपस्थित आहे, त्याचा आत्मा आमच्याबरोबर आहे. आपले मन प्रभूकडे लावा, ते आम्ही प्रभूकडे लावतो. आपण आपल्या प्रभूला धन्यवाद देऊ. त्याला धन्यवाद देणे, त्याचे स्तवन करणे उचित आहे. हे पवित्र बापा, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ सनातन देवा, तुझा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आम्ही सदा सर्वदा तुला धन्यवाद द्यावेत. हे केवळ उचितच नव्हे तर आनंददायक असे आमचे कर्तव्य आहे, कारण तो तुझा सत्य जिवंत शब्द आहे. त्याच्याकरवी तू प्रारंभापासूनच सारे काही निर्माण केलेस आणि आम्हाला तुझ्या स्वतःच्या प्रतिमेत घडविलेस. जगात येणाऱ्या प्रत्येकाला तू त्याच्याद्वारे ज्ञान संपन्न केलेस आणि तुझा मार्ग दर्शविण्याकरता प्रत्येक युगात संदेष्टे आणि ज्ञानी स्त्री पुरुष निर्माण केलेस. आमच्याकरता तू त्याला मानव म्हणून जन्माला घातलेस, त्याला वधस्तंभावर मरण भोगायला लावलेस आणि त्याला पुनरुत्थित करून त्याच्याकरवी पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला सोडवलेस. आम्ही खऱ्या अर्थाने तुझी मुले व्हावे आणि तुझ्या नवनिर्मितीची प्रथम फळे व्हावे, म्हणून त्याच्याद्वारे तू आम्हाला तुझा पवित्र व जीवनदायी आत्मा देतोस. आपण सर्वजण म्हणून तुझ्या सिंहासनासमोर संतगण व देवदूत करीत असलेल्या अखंड स्तवनात आम्ही आमचे स्तवन सादर करतो. तुझ्या नामाचा महिमा गाऊन आम्ही म्हणतो, पवित्र 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 प्रभू, सर्व सत्ताधारी, सर्व समर्थ देवा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने व्यापले आहे. ऊर्ध्वलोकी होसान्ना. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा उद्धारक येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आमच्या स्तवनाचा तू स्वीकार कर आणि त्याच्या आज्ञांचे पालन व त्याचे अनुसरण करण्यासाठी आम्हास सहाय्य कर. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ही समर्पित भाकर व द्राक्षरस आम्हासाठी मरण पावलेल्या व पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताचे शरीर व रक्त असे होऊ दे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. तेव्हा हे स्वर्गीय पित्या, त्याच्या स्मरणार्थ आम्ही ही भाकर व हा प्याला वेगळा राखीत आहोत. त्याने वधस्तंभावर केलेला एकमेव व परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान व त्याचे स्वर्गारोहण यांची या विधींद्वारे आम्ही घोषणा करतो. तसेच त्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही प्रतीक्षा करतो. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त पुनरुत्थित झाला, ख्रिस्त पुन्हा येणार आहे. आमच्या थोर महायाजकाद्वारे आमचा हा उपकास्तुतीचा व स्तवनाचा यज्ञ स्वीकार. तुझ्या दिव्य महिन्याच्या समक्षतेत आम्ही या पवित्र देणग्यांचे सेवन करीत असताना तुझ्या आत्म्याने आम्हाला नवजीवन दे. तुझ्या प्रेमाने आम्हाला चैतन्य दे. तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याशी आम्हाला एक देव होऊ दे. हे सर्व समर्थ पित्या, त्याच्यासह, त्याच्या ठाई आणि त्याच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या पृथ्वीवर आणि स्वर्गात तुझ्यासमोर उभे राहणाऱ्या सर्वांसह तुझे अखंड गुणगान गात आम्ही तुझे स्तवन करतो. सर्वजण मिळून तुला धन्यवाद, मान, महिमा, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुग असोत.
भाकर आणि प्याला आपल्या जवळ ठेवा आणि भाकर आपल्या हातामध्ये आपण घ्यावी. आणि आम्ही सर्व एक शरीर आहोत. ख्रिस्ताचे शरीरात सहभागी होण्याकरता आम्ही ही भाकर मोडत आहोत. आम्ही सर्व एक शरीर आहोत आणि आम्ही एक भाकर वाटून घेत आहोत. आम्ही आशीर्वादित करीत असलेला हा प्याला ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता होय. त्याचे जीवन आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्याच्या ठाई जगतो. हे आमच्या प्रभूजी शिकवलेले आपण प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. परीक्षेचा प्रसंग आमच्यावर येऊ देऊ नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण सर्वजण भाकर आपल्या हातात घेऊया आणि ज्यावेळेस मी म्हणणार आहे त्यावेळेस आपण सर्वजण सेवन करूया. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आपल्यासाठी वधस्तंभावर देण्यात आलेलं आहे. उपकार स्तुतीपूर्वक घ्या, परमेश्वराचा धन्यवाद करा आणि त्याच्यामध्ये एक व्हा. त्याला आपण हातात घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण जगासाठी वाहण्यात आलेलं आहे. उपकार स्तुतीपूर्वक घ्या, परमेश्वराला धन्यवाद द्या आणि त्याच्याबरोबर एकरूप व्हा. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. या महान देणगीमध्ये तू आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली. प्रभू, तुझं रक्त आणि तुझं शरीर याचं प्रतीक म्हणून प्रभू ही भाकर आणि द्राक्षारस आम्ही सेवन केलेलं असताना प्रभू तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तू आमच्याबरोबर आहे, तू आमच्यामध्ये आहे आणि आम्ही तुझ्यामध्ये एक झालेलो आहोत, एकरूप झालेलो आहोत. आणि म्हणून प्रभू तुझे गुण या जीवनाद्वारे, या आचरणाद्वारे, या विचारांद्वारे प्रकट व्हावे आणि प्रभू तू लोकांना दिसावा, ही तुझी जी इच्छा आहे ती या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी, तू येऊपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे. आणि प्रभू तू आमच्या बरोबर आहे यासाठी आम्ही धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. त्याने आज आपण आपले अर्पण परमेश्वराला देऊया आणि परमेश्वर उदार असते देणारा परमेश्वराला प्रिय आहे. आणि आपले अर्पण देत असताना गीत नंबर 506 तन मन धन प्रभू तव चरणी आपण सर्वजण परमेश्वराची उपकारस्तुती करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. हे गीत गाऊया आणि आपले अर्पण, आपले दान परमेश्वराला अर्पण करूया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझी दिलेसी, सकल तुझे हे तुझी दिलेसी. अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले. समजतसे अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी. आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत है, मी मम जाया
दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तुची धनी, तन मन धन प्रभु तव चरणी, बेत विचारही हर मम करणे, बेत विचारही हर मम करणे, अवलंबे इच्छेवर तव बा, अवलंबे इच्छेवर तव बा, करीतो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वाट खरेपण जीवन मम तू, वाट खरेपण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. याच दानावर आपण प्रार्थना करूया आणि त्याचबरोबर आपण ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपण विनंती करूया, प्रार्थना करूया आणि परमेश्वराने या नवीन आठवड्यामध्ये आपल्या सर्वांची काळजी घ्यावी. परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराजवळ विनंती करूया, प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पुढे नतमस्तक होतो, धन्यवाद देतो, उपकारस्तुती करतो. आमचे अंतःकरण उपकारस्तुतीने भरून आलेले आहेत. संपूर्ण उपासनेमध्ये तू आमचं सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श केला, आमच्याबरोबर बोलला. परमेश्वरा, तुझ्या जिवंत वचनातून बोलला आणि प्रभू तुझ्या मेजासमोर येण्याची तू आम्हाला संधी दिली. त्यामध्ये एकरूप होण्यासाठी प्रभू तू आम्हाला आपल्या जवळ घेतले, यासाठी धन्यवाद देतो. आम्हाला आशीर्वादाने संपन्न केलं, आमच्या सर्व चिंता, आमच्या सर्व गरजा, आमचे सर्व रोग वाहिले आणि आम्हाला तू परमेश्वरा निरोगी, सशक्त आणि आशीर्वादित केलं. यासाठी आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. परमेश्वरा, यावेळेस हे जे दान आम्ही तुझ्या चरणाजवळ आणलेलं आहे ते तू स्वीकार, त्याचं ते कबूल कर. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग होऊ दे. परमेश्वरा, हे जे दान हाताळणारे तुझे सेवक वर्ग आहेत त्यांना तू बुद्धी दे, समज दे, की जेणेकरून याचा योग्य उपयोग तुझ्या मंदिरासाठी, तुझ्या सेवकांसाठी, तुझ्या मिशनऱ्यांसाठी आणि ज्या लोकांपर्यंत तुझं जिवंत वचन पोहोचलेलं आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वरा या दानाचा उपयोग करावा. यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे आणि ज्या सर्वांनी दिलेलं आहे आणि परमेश्वरा त्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक देण्यास शिकव. आणि होते परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन, आमचं सर्वस्व तुला द्यावं, कारण परमेश्वरा ही तुझी जी इच्छा आहे. तू आम्हाला पाहत आहे, तू सर्वस्व दिलं, तू काही राखून ठेवलं नाही. आपला एकुलता एक पुत्र तो सुद्धा तू आमच्यासाठी देऊन टाकला आणि हे तू स्वतः दाखवत आहे. म्हणून प्रभू, आम्ही काही राखून न ठेवता आपलं सर्वस्व तुला समर्पण करावं, ही जी तुझी इच्छा आहे, तुझ्या वचनातून जी तू प्रकट करत आहे आणि त्यामध्ये आम्ही चालावं. आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो त्यावेळेस तू आमची सर्व काळजी करू शकतो. आम्ही आमच्या शक्तीवर, आमच्या पैशावर, आमच्या ज्ञानावर, आमच्या योजनांवर आणि आमच्या बॅकबोनवर, आमच्या माहितींवर, आमच्या सर्व गोष्टींवर आम्ही काही करू शकत नाही. तर केवळ तुझ्यावर अवलंबून राहूनच आम्ही या जीवनामध्ये तारू शकतो, कारण तारण देणारा तू केवळ एकच परमेश्वर आहे. धन्यवाद देतो, तू आमची प्रार्थना ऐकली. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तू हे जे जीवन दिलेलं आहे तुझ्यापासून आहे, कारण तू म्हणतो मी जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेलो आहे. प्रभू, ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्यांच्या जीवनामध्ये एक वर्ष त्यांना जोडलं, यासाठी धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. त्या सर्व आमच्या प्रियजनांना तुझ्या दयासनापुढे आणत आहे. प्रत्येकावर तू आपला सामर्थ्यशाली हात ठेव. ज्यावेळेस प्रभू मी तुझा सेवक आहे, त्याने यावेळेस हात ठेवत आहोत, त्याच वेळेस तू आपला हात त्या प्रत्येकांच्यावर ठेव आणि त्यांना आशीर्वादित कर. आणि हो दे परमेश्वरा, त्यांच्या जीवनामध्ये तू आपली इच्छा पूर्ण कर.
आणि हो दे परमेश्वरा या नवीन वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये असे महान चमत्काराचे कार्य कर की जे आजपर्यंत घडलेलं नाही. आणि प्रभू त्यांनी ओळखावं की जिवंत देवापासून हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त होत आहेत. आणि त्याची आठवण करत उपकार स्तुतीची भेट घेऊन तुझ्या चरणाजवळ यावं यासाठी त्यांना तू प्रेरणा दे, त्यांना तू सहाय्य कर. अनेक लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो, अनेक जे आजारी आहेत त्यांची आम्ही आठवण करत आहोत. आमच्या मंडळीतील प्रत्येक वृद्धजन आजारी यांना तुझ्या चरणाजवळ आणत आहोत. त्यांचं तू सहाय्य कर, त्यांना मार्गदर्शन दे आणि त्यांना जे आजारी असेल त्यांना तू बरं कर. आम्ही प्रार्थना करतो मिसेस सुहासिनी पटेल यांच्या बहिणीचे जे मिस्टर आहेत परमेश्वरा, ते स्टेनली घडियाल हे जे आजारी आहेत त्यांना या क्षणी आम्ही मंडळींना त्यांनी विनंती करत त्यांना स्पर्श कर. आणि हो दे प्रभू या क्षणी त्यांचा आजार दूर करून टाक. तू चमत्कार करणारा जिवंत परमेश्वर आहे, तुला सर्व काही शक्य आहे. आणि स्टेनली घडियाल यांना तू स्पर्श केला यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आम्ही उपकार स्तुती करतो परमेश्वरा, कारण तुझ्याकडे कुठल्याही गोष्टीचा उशीर नाही. तो क्षणात सर्व काही बदलणारा जिवंत परमेश्वर आहे. इथून पुढचा वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देतो. आमची या प्रार्थना तू ऐकल्या, त्याची उत्तरं तू दिली आणि आम्हाला आशीर्वादित केलं यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ नवीन आठवडा तुझ्या सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्या गौरवाकरता, तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्याच राज्याच्या वाढीसाठी, तुझी साक्ष देण्यासाठी आमचा तू उपयोग कर. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. माझ्या पातकांची केली माफी मला केली माफी मला माझे दोष माझला दिसले माझे दोष मजला दिसले प्रभु येशूने दाखविले खोल खोल सागरी बुडले खोल खोल सागरी बुडले केली माफी मला केली माफी मला आमेन. परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये जा, परमेश्वराची उपकार स्तुती करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. येत्या रविवारी आपण प्रेषितांची कृत्ये 21वा अध्यायाच्या 18व्या वचनापासून 23वा अध्यायाच्या 22व्या वचनापर्यंत, 21वा अध्याय 18व्या वचनापासून 23वा अध्याय वचन 22पर्यंत वाचून या, मनन करा, चिंतन करा, अभ्यास करा. आणि जसे सर्व नावं आहेत ते लिहा, पावलाचे सहकारी जे आहे ते लिहा, काय काय घडत आहे ते लिहा, अभ्यास करा आणि मग आपण त्यावर मनन करणार आहोत. आणि परमेश्वर करो आपल्याला सहाय्य करो या नवीन आठवड्यामध्ये त्याची साक्ष देण्यासाठी आणि त्याच्या राज्याकरता तुमचा मान रीतीने उपयोग करो, तुमची काळजी घेऊ, तुम्हाला सहाय्य करो. आणि परमेश्वर आपल्याबरोबर आहे, परमेश्वराचं आश्वासन आहे आणि परमेश्वर चांगला आहे. धन्यवाद हो. परमेश्वरची उपकार स्तुती हो. आमेन.